सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच इम्पॉर्टंट अपडेट आली आहे. 10वी-12वी बोर्ड परीक्षे रिलेटेड 10वी-12वीची बोर्ड परीक्षा काही दिवसातच इथं सुरू होणार आहे. म्हणजेच की 10वीची 21 फेब्रुवारी आणि 12वीची 11 फेब्रुवारीपासून. तर या 10वी-12वी बोर्ड परीक्षेबद्दल खूपच इम्पॉर्टंट एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे, जे की आजच त्याची अपडेट आलेली आहे. तुम्ही इथं तारीख पाहू शकता. तारीख कधीची आहे सांगतो मी तुम्हाला. 31 जानेवारी 2025 म्हणजे बोर्ड परीक्षेच्या 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या 10 दिवस अगोदर अपडेट बघायला मिळत आहे. तसेच 10वीसाठी सुद्धा म्हणजे 10वी आणि 12वीच्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आपल्याला अपडेट स्वतः जे शिक्षण मंत्री आहेत, ओके, स्वतः जे शिक्षण मंत्री आहेत पाहू शकता, दादा भुसे सर यांनी आपल्याला दिलेली आहे. नेमकं 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेबद्दल काय नेमका बदल त्यांनी केलेला आहे, ओके, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर सर्वांनी चॅनल इथं सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला मिळणार आहेत. त्यासोबतच खूप इम्पॉर्टंट म्हणजे 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेसाठी प्रत्येक विषयासाठी तुम्हाला प्रिपरेशनचे व्हिडिओज मिळणार आहेत, ओके. आणि त्यासोबतच तुम्हाला 10वी-12वीचा क्रॅश कोर्स जॉईन केला असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ॲपमध्ये तुम्ही जॉईन करू शकता आणि प्रिपरेशन तुमची करू शकता, जेणेकरून इंग्लिश, मराठीमध्ये, हिंदीमध्ये चांगली प्रिपरेशन करून चांगला स्कोर तुम्ही करू शकता. रेकॉर्डेड लेक्चरचा तो क्रॅश कोर्स आहे आपल्या ॲपमध्ये, लगेच जॉईन करू शकता आणि तुमची प्रिपरेशन बूस्ट करू शकता. तर पाहू शकता आपण अपडेट पाहूया, ओके. तर अपडेट पाहू शकता 10वी आणि 12वी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी आहे. पाहूया काय म्हटलेलं आहे. तर पहा की SSC HSC एक्झाम गैरमार्ग झालेल्या केंद्रावरच अदलाबदली, ओके. म्हणजेच काय, पूर्ण डिटेलमध्ये आपण पाहूया शिक्षण मंत्र्यांचे स्पष्टीकरण, ठीक आहे. आता पाहूया त्यांनी काय सांगितलेलं आहे 10वी-12वी बोर्ड परीक्षेबद्दल. तर पहा की 10वी-12वीच्या ज्या केंद्रावर यापूर्वी गैरमार्गाची प्रकरणे आढळली आहेत, अशाच ठिकाणी केंद्राध्यक्ष, पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांची अदलाबदली करावी. म्हणजेच 10वी-12वीच्या ज्या केंद्रावर, केंद्र म्हणजेच तुमचं जे एक्झाम सेंटर आहे, परीक्षा केंद्र, यापूर्वी गैरमार्गाची प्रकरणे म्हणजेच काय की ज्या एखाद्या तुमच्या परीक्षेच्या एक्झाम सेंटरवरती यापूर्वी जर असे कॉपी वगैरे सारखे प्रकरण झाले असतील, तर त्यांची काय तर अशाच ठिकाणी काय केंद्राध्यक्ष, पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांची ते अदलाबदली करावी, अशा सूचना शिक्षण मंत्री दादा भुसे सर यांनी शिक्षण मंडळाचे अधिकारी व सर्व संबंधितांना दिल्या आहेत, ओके. तसेच पहा, मार्च 2025 मध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळतील त्यांची केंद्र मान्यता कायमची रद्द करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे, ठीक आहे. तर पहा, परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व पर्यवेक्षक अदलाबदलीचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला होता. पुढे पहा, खूप महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे. आपले जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी काय सांगितलं आहे पहा की या निर्णयाबाबत विविध लोकप्रतिनिधी, शिक्षण संघटना, संस्था चालक व पालक संघटना यांनी हरकती घेतल्या होत्या, ठीक आहे. आता सरकारने वारंवार याबाबत वृत्त प्रसिद्ध करून परीक्षा नियोजनातील अडथळे मांडले होते. त्याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. आता त्या अनुषंगाने म्हणजे सूचना दिल्या आहेत, त्या अनुषंगाने शासन आदेशामध्ये परीक्षा मंडळाने बदल केला असून ज्या केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळली आहेत, अशाच ठिकाणी केंद्राध्यक्ष, पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांची अदलाबदली करावी, असं त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. म्हणजेच काय की जर तुमच्या एक्झाम सेंटरवरती यापूर्वी कॉपीसारखे प्रकरणं आढळले असतील, तुम्हाला माहिती असेल, न्यूज वगैरे अशी आली असेल, ठीक आहे, तर अशा ठिकाणीच इथं जी अदलाबदली करण्यात येणार आहे. अदलाबदली कशाची, जर ते केंद्राध्यक्ष असतील, पर्यवेक्षक असतील किंवा कर्मचारी असतील, जे तुमच्या एक्झाम हॉलमध्ये असतात, जेव्हा तुमची एक्झाम असते, जे एक्झाम कंडक्ट वगैरे म्हणजे एक्झाम सेंटरवरती असतात ना, तर त्यांची इथं अदलाबदली करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. आता पाहू शकता पुढे काय सांगितलं आहे. थोडक्यात सांगतो तुम्हाला महत्त्वाचं की कोरोना काळ वगळता मागील 5 वर्षात ज्या केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आली आहेत, अशा केंद्रावर संचालक व पर्यवेक्षक अदलाबदली करण्यात येतील. फेब्रुवारी व मार्च 2025च्या ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळतील त्यांची केंद्र मान्यता कायमची रद्द करण्याची कारवाई केली जाईल. पाहू शकता, खूप महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे इथं की 2025 मध्ये 10वी-12वीच्या ज्या बोर्ड परीक्षे रिलेटेड की ज्या ठिकाणी इथं कॉपीसारखे प्रकरणं, गैरप्रकार आढळतील त्याची तर मान्यता रद्द केली जाईल, असं सुद्धा सांगितलेलं आहे. तर विविध परीक्षा केंद्रावर भरारी व बैठे पथक नेमले जाणार असल्याची त्यांनी स्पष्ट केले आहे. 12वीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी 18 मार्च दरम्यान, तर 10वीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी पाहिजे, इथं 29 झालेलं आहे. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या ठिकाणी इथं पार पडण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने 10वी-12वीचा इथं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यासोबतच खूप कठीण म्हणजेच काय की स्ट्रिक्ट एक्झाम यावर्षी तुमची इथं होणार आहे. त्यामुळे
जसं तुमचा स्टडी वगैरे आहे त्या रिलेटेड तुम्ही स्टडी करा आणि तुमचं इथं चांगला पेपर नक्की द्या. आणि महत्त्वाचं रेकॉर्डेड जे बॅच आहे 10वी आणि 12वीची इंग्लिश, मराठी, हिंदीचं तुमची इथं गॅरंटीड प्रिपरेशन होणार आहे. जेवढेसुद्धा तुमच्याकडे दिवस आहेत बोर्ड एक्झामसाठी, तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे. त्या ॲपवरून तुम्ही इंग्लिश, मराठी, हिंदीचे रेकॉर्डेड लेक्चर्सचे बॅच आहे ऑनलाईन, तुम्ही ते जॉईन करा आणि तिथून लेक्चर पहा आणि तुमची प्रिपरेशन तर नक्की होणार आहे. 10वीसाठी वेगळी आहे आणि 12वीसाठी वेगळी आहे. ॲपमध्ये आहे, नॉलेज किडा ॲप आहे, डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे. तिथून तुम्ही डेमो लेक्चर अगोदर त्याच ॲपमध्ये पाहू शकता आणि नंतर तुम्ही तो जॉईन करू शकता. जी फीज आहे पेड आहे, खूप कमी फीजमध्ये तुम्हाला इथं दिलेलं आहे. तुम्ही एक वेळ नक्की चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे. थँक्यू.